श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर. रात्रीचे 11:50 झालेले आहेत आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी आपला प्रवास मुंबईमधील दादर स्टेशनमधून एकता नगर सुपरफास्ट ट्रेनने सुरू झालेला आहे. सुप्रभात. सकाळचे 7:45 झालेले आहेत आणि आपण गुजरातमधील एकता नगर म्हणजेच पूर्वीचे केवडिया स्टेशनला पोचलेलो आहोत. स्टेशनच्या बाहेरच स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी मोफत अशी AC बसेसची सेवा उपलब्ध आहे. केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण येथे पोचलेलो आहोत. प्रवेशद्वाराच्या बाहेरूनच सुंदर भव्य अशा या कलाकृतीचे दर्शन घडते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर सुंदर अशा देखाव्याने आपले स्वागत होते. या मनमोहक देखाव्यांबरोबर आपले फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. हिरव्यागार गालिचांबरोबरच विविध प्रकारची सुंदर फुले मन आकर्षित करून घेतात. स्टॅच्यूच्या पावलापर्यंत येण्याचे तिकीट 150 म्हणजेच 150 रुपये आहे आणि स्टॅच्यूमधून आत लिफ्टने स्टॅच्यूच्या छातीपर्यंत जाण्याचे तिकीट हे 380 आहे. येथे जंगल सफारी, क्रूज, कॅक्टस गार्डन, लेझर शो अशा अनेक आकर्षक गोष्टी आहेत आणि त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा 182 मीटर म्हणजेच 597 फीट उंच असलेला स्टॅच्यू गुजरातमधील सरदार सरोवर डॅमजवळ 2018 मध्ये बनवून पूर्ण झाला. स्टॅच्यूच्या छातीच्या उंचीवर जाळीदार गॅलरी करण्यात आली आहे. येथून बाहेरील परिसर बघणे हा एक वेगळाच अनुभव आहे. स्टॅच्यूमधून लिफ्टने परत आल्यावर खाली वेगवेगळ्या गॅलरीज आहेत जिथे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्याही सरदार पटेलांच्या कितीतरी प्रसंगांचे दर्शन घडते. भारतातील विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची माहिती देणारी गॅलरी हे देखील येथील एक आकर्षण आहे. आपल्या देशाच्या स्वच्छ, सुंदर आणि प्रगतीसाठी आम्ही येथे शपथ घेतली. कार्यभार भी सौंपा गया। विभाजन के प्रबल विरोधी होने के बावजूद वो अब इस प्रक्रिया की पीड़ा और त्रासदी को कम करने के उपायों को तलाश रहे थे। वो एक अनुभवी नायक और कुशल राजनेता थे। अब उनके सामने दो विशाल
विशालकाय चुनौतियां थी। पहला, सांप्रदायिक हिंसा को नियंत्रित करना, जो विभाजन के कारण काबू से बाहर हो चुकी थी। लोगों की भीड़ को नियंत्रित और शांत करना, और अन्न, आश्रय, पोलादी पुरुष वर्षाकाळ, सरदार पटेल यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरी पाहून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला. अशा प्रकारे अर्ध्या दिवसात आपण आपली स्टॅच्यू ऑफ युनिटीची सहल पूर्ण केली. त्यानंतर उद्या करायच्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी आपण टिळकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमाकडे प्रस्थान केले. पुढचा व्हिडिओ हा आपल्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा अनुभव आणि तपशील सांगणारा असेल. तोपर्यंत बोला नर्मदे हर.